So let's concentrate on elevation design in मीटर. मीटरमध्येच आपल्याला ड्रॉइंग सबमिट कराव्या लागतात. सो मीटरमध्ये कॉन्सन्ट्रेट करा ह्या पुढच्या ड्रॉइंग्स. राहिली गोष्ट फ्लोअर प्लॅनची, फीट इंचेसमध्ये बनवायचा, कॉलम लेआउट, फुटिंग लेआउट, या सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या युनिट्समध्ये पण क्रिएट करू शकतोय. तर त्या आपण नंतर बघू. फिट इंचेसचं पण कोणाचं राहिलं असेल तर फिट इंचेसचा प्लॅनचा व्हिडिओ पण मी टाकतो त्याच्यानंतर परत. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ग्राउंड लेवल सगळ्यात आधी मार्क करायचं आहे वरती. प्लॅन आपला तोच ओपन करा जो झालेला आहे तुमचा. इथं सिलेक्ट सिलेक्ट एम एंटर. याला इथंच ठेवतो साईड बाय साईड म्हणजे ड्रॉइंग झालेल्या समजतील तुम्हाला. हे बॉर्डर होतं. या बॉर्डरला आपण डिलीट करू. ओके. आता या बॉर्डरला डिलीट केलं त्यानंतर हा जो आहे तुमचा टेक्स्ट ग्राउंड फ्लोअर प्लॅन, याला सिलेक्ट करायचं, कॉपी, CO एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर, बेस पॉईंट इथूनच उचलायचे, इफेक्ट ऑन करून थोडंसं इथं गॅप ठेवून थोडं वरती इथं ठेवायचं त्याला, आणि इथं नाव द्यायचं त्याचं कॅपिटल मध्येच देत जावा, एलिव्हेशन. बाहेर क्लिक करायचंय, मिडलला याला मूव्ह करू थोडंसं. सो याच्यावरती आपल्याला एलिव्हेशन क्रिएट करायचं. काही जण खूपच जवळ तिथं क्रिएट करतात, त्याच्यामुळे काय होतं ते थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट करतं. सो आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी ज्यांचं लेअर कमांड आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये लेअर प्रॉपर्टीजचा, तो एकदा चेक करा जर लेअरचं माहिती नसेल. सो इथं एक लेअर क्रिएट करायचं कंपल्सरी. लेअर प्रॉपर्टीज, बरेच ऑप्शन असतात, मेथड्स वेगवेगळे असू शकतात. आपण लेअरमध्ये बनवतो बिकॉज प्रोफेशनल ड्रॉइंग शुड बी इन लेयर्स. सो जस्ट LA एंटर, शॉर्टकट फॉर लेअर, क्रिएट अ लेअर. आता कुठली लेअर सिलेक्ट करायची आपल्याला, प्लस न्यू क्लिक करायचे आपल्याला, इथे एक पण लेअर नाही. प्लस वरती इथे क्लिक करून आपण प्रोजेक्शन लेअर एक टाकून द्यायची, म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन. कन्स्ट्रक्शन लाईन एंटर केलं. आता मला ह्याचे कन्स्ट्रक्शन पूर्ण घ्यायचे, प्रोजेक्शन थोडक्यात. ओके. तर त्या प्रोजेक्शनसाठी आपण ज्यावेळेस पेपरवरती ड्रॉइंग बनवतो 2H पेन्सिलचा यूज करतो, म्हणजे फेंट कलरमध्ये आपण प्रोजेक्ट करत असतो. व्हाईट इज डार्क कलर, सो लाईट ग्रे कलर इथं हा वाला कलर आपण यूज करू. 254 अँड क्लिक ऑन ओके. म्हणजे लाईट ग्रे कलर इथून अप्लाय केलं त्याला. आणखीन त्याला फेंट करायचं असेल तर ट्रान्सपरन्सी 0च्या ऐवजी थोडंसं आणखी 20 करतो त्याला. ठीक आहे. याला कट करतो, म्हणजे एक लेअर आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. आता आपण ज्यावेळेस लेअरचा यूज करतो, आता मी इथं सिलेक्ट करतो कन्स्ट्रक्शन लाईन. कन्स्ट्रक्शन लाईन क्लिक केलं तरी पण इथं ऑरेंज कलर सिलेक्टेड आहे. तर तुम्ही जे पण तिथं कन्स्ट्रक्ट करणार लाईन, सपोज इथून आपण लाईन कन्स्ट्रक्ट केली अशी, सो ऑरेंज कलरमध्ये येत आहे ना की लाईट ग्रे कलर. कारण इथं बाय लेअर असलं पाहिजे तुमचं, म्हणजे जर बाय लेअरचा कलर पाहिजे असेल तर. ओके. सिलेक्ट डिलीट. नाव इथं बाय लेअर, हे तिन्ही गोष्टी बाय लेअर ठेवायच्या कधी पण इफ यू आर युझिंग लेअर. ओके. सो आधी कन्स्ट्रक्शन लाईन क्लिक केलं, नंतर कन्स्ट्रक्शन लाईनचं शॉर्टकट आहे, ड्रॉ टूल बारला जर एक्सपांड केला आपण तर इथं 3 नंबरचा ऑप्शन असतो कन्स्ट्रक्शन लाईन. ओके. कन्स्ट्रक्शन लाईन वरती क्लिक केला आपण, त्याच्यानंतर वी हॅव हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अँगल, बायसेक्ट, ऑफसेट. याच्यामध्ये हॉरिझॉन्टल एक घेऊ शकतो आपण लाईन. हॉरिझॉन्टल इथं टाकली मी, म्हणजे हे ग्राउंडसाठी हॉरिझॉन्टल टाकली. त्याच्यानंतर परत ड्रॉ टूल बार मध्ये गेलो, कन्स्ट्रक्शन लाईन घेतलं. नाव वी कॅन प्रोजेक्ट व्हर्टिकली, म्हणजे एलिव्हेशन म्हणजे रोड जिथं असतो त्या ठिकाणचा एलिव्हेशन आपल्याला द्यावा लागतो. फ्रंट एलिव्हेशन, साईड एलिव्हेशन, जर साईडला पण रोड असेल, डिझाईन असेल तर त्या प्रकारे आपल्याला द्यावा लागतो. सो वी ऑब्झर्वर आर हिअर. तर ह्या पोझिशनने जे घर 2D मध्ये कसं दिसणार आहे, वी नीड टू इमॅजिन अँड कन्स्ट्रक्ट ऑन एलिव्हेशन. सो याच्यामध्ये आता इथून जर बघितलं आपण, सो आतमधलं काही दिसणार नाही, दरवाजे पण लावलेलेच असतात सपोज, आणि खिडक्या पण. सो काय काय दिसेल या पोझिशननी मला, यू कॅन सी विंडो, मेन डोअर, हम्म. विंडो, अँड देन स्लॅबच्या वरी येणारा
टॉवर, हेडरूम हे दिसेल. एवढ्या गोष्टी आपल्याला दिसतील. ही बाहेरची वॉल दिसेल पूर्ण पॅरापेट पर्यंत. आतमधली वॉल्स दिसणार नाहीत. सो वी डोंट नीड टू कन्स्ट्रक्ट दॅट. सो शॉर्टकट पण आहे त्याच्यासाठी, XL कन्स्ट्रक्शन लाईनला XL एंटर, वर्टिकल साठी V एंटर करायचं लगेच. ओके, एस्केप, XL एंटर, H एंटर फॉर हॉरिझॉन्टल. अशा प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्शन लाईन्स घ्यायच्यात एलिव्हेशनला. XL एंटर, V एंटर. आता सगळ्यात लेफ्ट टू राईट आपण स्टार्ट करू, अदरवाईज राईट टू लेफ्ट कुठूनही एका साईडने आपण स्टार्ट करू शकतोय. लेफ्ट साईडला इथं क्लिक केलं बरोबर माऊस हा एंड पॉईंट इथं शो केला पाहिजे. परत एकदा सेटिंग सांगतो, जर दाखवत नसेल सो वी हॅव टू क्लिक ऑन OS एंटर, ऑब्जेक्ट स्नॅप एंटर, क्लिक ऑन सिलेक्ट ऑल, म्हणजे हे पूर्ण पॉइंट्स मला शो झाले पाहिजे व्हाईल क्रिएटिंग माय ड्रॉइंग. सो एक्सेल एंटर, देन क्लिक ऑन V एंटर. बघा कलर पण इथं डिफरन्शिएट होतोय वॉलचा आणि ह्या कन्स्ट्रक्शन लाईनचा. म्हणून लेअर एक बनवून ठेवायचं त्याला की तो डिफरंट कलर आणि लाईट मध्ये दिसला पाहिजे, फेंट मध्ये. सो नेक्स्ट ज्यावेळेस येऊ आपण, जो छज्जा आहे शॅडो ऑफ विंडो ते नंतर आपण प्रोजेक्ट करू शकतो. मेन बेसिक जे आहे ते सगळ्यात आधी विंडो डुअर्स स्टार्ट एंड, म्हणजे विड्थ तर इथंच कळाली आपल्याला, म्हणजे खिडकीची विड्थ एवढीच दिसणार आहे, वरी काय चेंज होणार नाही. त्याच्यामुळे मार्किंग व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर इथं डुअरचा स्टार्ट पॉईंट दिसेल आणि त्याची विड्थ एवढीच विड्थ असेल वरती, तेच प्रोजेक्ट होणार आहे. देन वी हॅव अगेन विंडो फ्रॉम हेअर टू हेअर अँड देन लास्ट वॉल. नाव वी हॅव क्रिएटेड ऑल द बेसिक. हेडरूमचं आपण शेवटी अजून ठेवूया जरा. सो वी हॅव प्रोजेक्टेड दॅट. नाव आय कॅन क्लिक ऑन O एंटर. आता इथं ग्राउंड लेवल आहे, मी एक समजण्यासाठी म्हणा किंवा फायनली पण इथं तुम्हाला द्यावंच लागतं. इथे लिहावं लागतं, तुम्हाला लिहायचं आहे आपल्याला G.L. तेव्हा पण शॉर्टकट लिहितो, इट शुड बी कॅपिटल. ग्राउंड लेवल. सो नाव नेक्स्ट आपल्या लेवल्स ज्या असतात त्या इथं असतात. सो दिस इज माय ग्राउंड लेवल. तिथून 0.90 मीटर मध्ये असेल तुमची प्लिंथ लेवल. स्टँडर्ड बोलतोय मी, अकॉर्डिंग टू साईट इट मे बी डिफरंट. ओके, सो वी आर टेकिंग स्टँडर्ड 0.90 मीटर, फीट मध्ये 3 फीटच्या आसपास. ओके, 0.90 ही लेवल, याला आपण काय म्हणतो, प्लिंथ लेवल. सो लेट मी ऑफसेट दिस. ओके, O एंटर 0.90, 91 पण टाकू शकता, मी 90 टाकलं इथं. इथं क्लिक केलं, वरच्या साईडला क्लिक केलं. आता परत तिथंच क्लिक करायचे. त्याच्यानंतर सील हाईट असते, म्हणजे खिडकीचा जो बॉटम लेवल असते, दॅट अगेन. सो हाऊ मच इट इज, अगेन 0.90. 0.90 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एलिव्हेशन. त्याच्यानंतर विंडोची स्टँडर्ड हाईट असेल हाऊ मच, 1.2 मीटर, म्हणजे 4 फीट स्टँडर्ड हाईट. म्हणजे आता इथं लिंटेल लेवल आली आपली, म्हणजे दरवाजा एवढा असेल पूर्ण हाईटला आणि खिडकी पण ह्या साईडला एवढीच असेल. म्हणजे विंडोचा टॉप लाईन आणि डोअरची टॉप लाईन इट शुड बी सेम लेवल. देन वी कॅन ऍड प्लिंथ बीम, सॉरी लिंटल बीम. ओके, प्लिंथ बीम तर इथे येईल तुमचं. अंडरस्टँड. आता लिंटल आल्यानंतर त्याच्यानंतर पण वरती परत 0.90 आपण टाकणार आहेत. ठीक आहे, पण आता इथं त्यांनी 3.20 दिलेलं आहे, थोडंसं ऍडिशनल दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करू, थोडंसं 0.90 प्लस 0.15चा स्लॅब ऍड करू आपण. सो 1.05 टाकतो इथं, म्हणजे स्लॅब बाहेरून स्लॅबचा टॉप दिसेल ना की बॉटम. ओके, दिसणार नाही तसं, पण ते लेवल आपण मार्क करतोय म्हणजे हाईटसाठी. आणि स्लॅबच्या टॉपवरून मग हेडरूमचं जे असेल इथून, हे किती येईल तुमचं, हे पॅरापेट आलं 0.90. त्याच्यानंतर इथून 1.50 टॉवर असेल. आता इथून DI एंटर जर केलं मी, डिस्टन्स प्लिंथ टू स्लॅब हे आलं आपलं 3.15.
म्हणजे आपण 3 मीटर स्टँडर्ड ठेवलेला आहे, म्हणजे फ्लोअर टू फ्लोअर, प्लिंथ टू स्लॅब 3 मीटर म्हणजे 10 फूट असतं ना स्टँडर्ड. काही जण 10.5 ठेवतात, काही जण 11 ठेवतात. सो साईजेस थोडे डिफरंट होऊ शकतात. आपण पण इथं 10.5 जर ठेवलं असतं, सो 3.20 3.25 असं झालं असतं आपलं हाईट. ओके. हे रेसिडेन्शियल बद्दल आपण बोलतोय. कमर्शियल जे असतील बिल्डिंग्स, ते 12 फीटाच्या वगैरे पण घेतात, मोठ्या हाईट असते त्यांची स्लॅबची. ओके. सो इथं स्टँडर्ड एक सांगितलेलं आपण. सो आय एम रिवायझिंग दॅट एव्हरीथिंग. कॉपी, CO एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. इथून उचललं याला, F8 ऑन केला, इथं ठेवलं, इथं एक ठेवलं. प्रत्येक लेवलला मी तिथं ठेवून देतो. लगेचच काय करायचंय, TR एंटर करायचं, म्हणजे टावरच्या वरती तर काहीच कुठलीच कन्स्ट्रक्शन होणार नाही. तरी ट्रिम केलं म्हणजे कन्फ्युजन क्लिअर. राईट साईडला पण गरज नाही सध्या, लेफ्ट साईडला पण गरज नाही. म्हणजे एवढ्यामध्ये तुमचं बिल्डिंग जे आहे लेवल्स मार्क करायचे आहेत. सो दिस वन इज प्लिंथ लेवल विच इज ॲट 0.90. हे परत 0.90, ही कुठली लेवल आहे? सील हाईट. ते पण प्रिव्हियस पासून 0.90 ऑफसेट. दिस वन इज लिंटल. दिस वन इज 1.2 फ्रॉम प्रिव्हियस, म्हणजे ग्राउंड पासून किती? 2.1. म्हणजे डुअरची हाईट पण 2.1 आपण ठेवतो, म्हणजे 7 फीट. बरोबर, 3 आणि 4. त्याच्यानंतर स्लॅब. हा, इथल्या हाईट डिफरंट असतात. म्हणजे इथून आपण किती स्लॅब तुम्हाला टाकायचे, 10.5 फीटवर टाकायचे की 10 वर टाकायचे, म्हणजे तिथं तुमचं चेंज होतं. म्हणजे काही जण 0.90 ऑफसेट घेतील इथून, काही जण जास्त घेतील. तो इथं आला तुमचा स्लॅब लेवल. इथं किती येईल तुमचं आता? प्रिव्हियस पासून आपण किती ठेवलंय? 1.05 ठेवलंय. हा, म्हणजे ह्याच्यात 0.90 म्हणजे हे स्लॅबचा बॉटम झाला, आणि तिथून प्लस स्लॅबची थिकनेस 0.15, म्हणजे हा स्लॅबचा थोडक्यात आपण टॉप दिलेला आहे. क्लिअर? दिस वन इज परत स्लॅब पासून विच लेवल इज दिस? Again 0.90 from previous, and this one is my tower height. इथं किती ठेवलं आपण? 1.50 फ्रॉम प्रिव्हियस, म्हणजे स्लॅब पासून किती झालं? 2.4 मीटर. 2.4 मीन्स 8 फीटच्या आसपास. म्हणजे मिनिमम 7 पण ठेवतात काही क्रिटिकल सिच्युएशन. 7 फीट, 8 फीट, काही जण 9-10 असं पण ठेवू शकतात टावर हाय राईज बिल्डिंगला वगैरे. सो हे कमर्शियल रेसिडेन्शियल लहान प्रोजेक्ट आहे. अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन सेट दिस डिस्टन्स फॉर एलिव्हेशन. नाव परत एकदा लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन मी आणखीन एक लेअर इथं क्रिएट करतो. याची काय गरज नाही, पण एक प्रॅक्टिससाठी एलिव्हेशन म्हणून आपण एक लेअर तयार करू. त्याला एक आता डार्क कलर दिला तरी तुम्ही चालून जाईल. इथं क्लिक केलं, ओके केलं. याच्यानंतर हा बघा, वरची जी लेअर असते त्याच्याच सेटिंग खाली कॉपी होत असतात. म्हणजे जसं की ट्रान्सपरन्सी 20 झालेली आहे, बट आता मला जे मार्क करायचं इट शुड बी बोल्ड. सो 20च्या ऐवजी परत मला इथं 0 करावं लागेल. अंडरस्टँड? सो मला डिफरन्शिएट झाला पाहिजे या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आणि माझ्या एलिव्हेशन मध्ये, फायनल मध्ये. नाहीतर तुम्ही तोच कलर ठेवला तर मार्क होणार नाही. सो फर्स्ट डुअर विंडोज ची पोझिशन आपल्याला मार्क करायची. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन गो टू द एलिव्हेशन फ्लोअर प्लॅन. इथं डुअर विंडो बघायची फर्स्ट. आता ह्या 2 लाईन मध्ये विंडो आपली फिट होणार आहे, म्हणजे तीच आता वरती जायचं आपल्याला. नाव इथं ऑब्विसली हे तर ग्राउंड टू प्लिंथ आहे, आणि प्लिंथ टू सील, म्हणजे सीलच्या वरी इथं डायरेक्ट टेक अ रेक्टँगल RE. सो फर्स्ट चेंज द color by using elevation. Take a rectangle directly.
इथून इथं बसेल. स्पेस यूज करा. स्पेस यूज केल्यानंतर परत या बॉक्समध्ये आपल्याला इथून इथपर्यंत ऍड करायचंय. ओके. सो लाईक दिस वी हॅव क्रिएटेड. नाव जितक्या पण विंडोज असतील आपण मार्क करून घेऊया. छोटासा प्लॅन आहे, 2च आहेत. नाव याच्यामध्ये इथं डुअर आहे आपला. ओके. तर डुअरला आपण ऍड केलं इथं. इथं आपल्याला ऍड करायचं म्हणजे डुअर ट्रिम केलं, इथं असेल डुअर. बट फायनल दाखवण्यासाठी रेक्टँगलने आपण मार्क करू शकतो. कळालं का? आता इथं ही सेम हाईट असल्यामुळं इथली वॉल दिसणार नाही, प्लेन दिसेल ती. ठीक आहे. म्हणजे इथं अशी लाईन दाखवायची गरज नाही. आता इथं जर तुम्ही लाईन दाखवली अशी, तर याचा अर्थ काय होतो, ही जी रूम आहे ती पाठीमागं जर असेल तर इथं लाईन दाखवावी लागते आपल्याला. ओके. म्हणजे इथं लाईन दाखवायचा अर्थ, आता इथं लाईन नाही म्हणजे ते फ्लॅट आहे. म्हणजे स्कूल्स कसे असतात, स्कूलच्या रूम स्ट्रेट एका लाईन मध्ये असतात. म्हणजे कॉरिडोअरमध्ये कॉलेजच्या वगैरे स्ट्रेट एका लाईन मध्ये. तर डुअरच्या वरती लाईन दिसत नाही तशी. बरोबर. पण इथं जर लाईन आपण जर चुकून टाकली, सो याचा अर्थ काय होतोय, हे समोर आहे रूम अँड दिस वन इज बिहाइंड. ते लाईन दिसते वरची आणि तिथं लाईन नाही, याचा अर्थ काय होतो की ती एका लाईन मध्ये आहे. सो दॅट्स इट. आता फायनल लाईन घ्या इथून. ग्राउंडला कधी पण नेहमी लेफ्टला आणि राईटला थोडीशी जास्त जागा लाईन क्रिएट करायची, कारण तिथं आपल्याला ट्रीज वगैरे काही प्लेस करता येतात, काही फर्निचर ब्लॉक्स वगैरे, किंवा तिथं लेवल पण आपल्याला दाखवावी लागते. ग्राउंड लेवल टाकलेलं आहे, काही जण सिम्बॉल पण टाकतात इथं, म्हणजे क्रॉस व्ही करून इथं लहान आपण त्याला कॉपी करू शकतो. ओके. क्रॉस व्ही केल्याला इथून नाव F8 ऑन करून याला वी कॅन प्लेस लाईक दिस. ओके. म्हणजे ग्राउंड लेवलला आयदर यू कॅन annotate like this ग्राउंड लेवल, और सिम्बॉल पण आपण ऍड करू शकतो त्याला. आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, डुअर्स अँड विंडोज मार्क केल्यानंतर L एंटर. ग्राउंड पासून नंतर आपलं स्लॅब कुठं आहे, इथपर्यंत. आणि ही वॉल डायरेक्ट जाईल पॅरापेट पण. पॅरापेट पर्यंत मार्क केलं. परत हा पॅरापेट पूर्णच इथं घेतो मी आणि ग्राउंड लेवलला. स्लॅब कुठं आहे आपला, हे इथं. बघा डुअरच्या आणि स्लॅबच्या वरी गॅप असतो हा एवढा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय राहिलं आपलं, टॉवरचं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं टॉवरचं. तर आता मी काय करतो, इथं टॉवरला ह्या लाईन्स डिलीट करतो सगळ्या. म्हणजे तुम्ही लेअर जर बनवलेला असेल प्रॉपरली, सो यू कॅन जस्ट गो टू द कन्स्ट्रक्शन लाईन लेअर अँड टर्न ऑफ दिस बल्ब. सो इट विल ऑफ ऑल द कन्स्ट्रक्शन लाईन्स. बट आपल्याला कन्स्ट्रक्शन लाईन आणखीन 2 ऍड करायच्या आहेत. सो आय कॅन टर्न इट ऑन. आणि बाय चान्स जर तुमचं इथं ऑफ असेल आणि त्याच लेअरमध्ये जर तुम्ही काम करत बसलात तिथं, तो सर्कल घेतला, सपोज सर्कल क्रिएट केला, तो तिथं बनलाय पण ते ऑटोमॅटिक ऑफ झालं परत, कारण वरून काय आहे ते ऑफ आहे. तर याला ऑन करावं लागेल तरच दिसेल ते. ओके. म्हणजे ऑफ असेल तर चुकून बरेच स्टुडंट कसं करतात, इथं जी लेअर ऑफ आहे त्याच्यामध्येच ड्रॉइंग क्रिएट करतात अँड देन आस्किंग वाय इट इज नॉट क्रिएटिंग. कारण ते ऑफ आहे, ते दिसणार नाही तुम्हाला जरी बनलं असेल तरी. तर मेक शुअर की हे ऑन असलं पाहिजे. आता इथं बघा मी डिलीट करतो फॉर टू अवॉइड कन्फ्युजन. आता इथून आपण बघतोय, विंडो मार्क केली, विंडो मार्क केली, डुअर मार्क केला आपण. हाईट्स आपण टाकलेले आहेत 0.90, 0.90, 1.2, 0.90 प्लस 0.90 ह्या लेवल्स आपण, आणि प्लस टॉवर 1.5 फ्रॉम दिस. तर आता टॉवरचं कसं दिसेल कन्स्ट्रक्शन, आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. तो हे स्टेअर केस आहे आपला, स्टेअर केसचा ब्लॉक आहे. ओके. डॉग लेग स्टेअर केस आपण याला म्हणतो. आपण इथून जातोय, हे लँडिंग आहे, मिड लँडिंग, आणि इथून वरती जातोय आपण. वरती गेल्यानंतर इथून परत एक लँडिंग असते. आता इथं जर मी दाखवलं आणखीन डिटेलमध्ये थोडंसं,
तुम्हाला व्हिज्युअलायझर पण होईल. त्याला कॉपी करतो. आता वरचा सिनारिओ दाखवतो स्लॅबचा. आता इथे तर रूम नसणार आहेत, टेरेस, बरोबर. हे काहीच नसणार आहे तिथं. हे तुमचं पॅरापेट असेल. ओके. टॉवरला स्टेअरकेसच्या खालच्या पोझिशनला असतील, सो यू कॅन जस्ट सिलेक्ट इट हिअर. ठीक आहे, समजण्यासाठी याला आता सध्या मी कलर थोडासा चेंज करतो, किंवा हिडन लाईनने दाखवू शकतो तुम्ही याला. आता इथून वरी आलो, लास्ट स्टेप्स आपली इथं आहे. तर इथून परत वरती पण ज्यावेळेस आपण टेरेसला जातो, काय असतं तिथं, तर एक डुअर असतो, आणि त्या डुअरच्या अलीकडे थोडीशी जागा असते, दॅट लँडिंग परत आपण तेवढीच टाकू. ओ एंटर 0.90. 0.90 प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर प्लॅन इन मीटर. का? कारण 3 फीट आहे ते 0.90 म्हणजे जवळपास, नॉट एक्झॅक्टली 0.90. म्हणजे डुअरची स्टँडर्ड साईज पण 0.90 आहे. ओके. लँडिंग 0.90 आहे, आणि पूर्ण लेवल जे आहेत मॅक्सिमम 0.90च्या आहेत, म्हणजे 3 फीटच्या. सो इट इज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट. 0.90 इथून टाकलं, इकडच्या साईडला आपण टाकलं. ठीक आहे. आणि आता वॉल थिकनेस म्हणजे वरती तुम्ही तिथं वॉल बनवणार आहेत, तो 0.15ची वॉल जर असेल, 0.15. मॅच प्रॉपर्टी करतो, MA एंटर, ऑरेंज कलर याला देतो, आणि याला एक देतो. याला एक्सटेंड करतो इथून, याला फिलेट करतो. ओके. तो आणि इथं डुअर असेल, ओ एंटर केला, 0.75 मीटर म्हणजे 2.5 फीटचा लहान डुअर आपण तिथे टाकू शकतो, असं काय नाही. TR एंटर, हे ट्रिम, हे ट्रिम, एल एंटर. कळालं का? हे टेरेस प्लॅन थोडक्यात. इथं तुम्ही जॉईन वगैरे करून घ्या. हे पॅरापेट झाली आपली. आता इथून ज्यावेळेस बघू आपण, तर ही वॉल आधी पॅरापेट दिसणार आहे आपल्याला. EX एंटर करून ह्याला एक्सटेंड करू शकतो आपण, ज्या ज्या वॉल राहिलेल्या आहेत अर्ध्या. इकडे TR एंटर, समजलं. सो ह्याला टेरेस प्लॅन म्हणून पण आपण नाव देऊ शकतो. आता हे कसं दिसणार आहे? इथून आधी पॅरापेट दिसणार आहे, बरोबर, 0.90, आणि त्याच्या वरती जे आलेलं आहे विथ डुअर ते दिसेल तिथं. फॉर इमॅजिनेशन यू कॅन सी हिअर, इट सीम्स लाईक दिस. ओके. सो फायनली आपण मार्क करूया याला. कन्स्ट्रक्शन लाईन परत गेलं, एक्सेल एंटर, V एंटर. ही शेवटची टॉवर, ही वॉल जाणार आहे टॉवर पर्यंत, म्हणजे ऍडजस्टंट वॉल ऑफ स्टेअरकेस, इकडच्या साईडची आणि पलीकडच्या साईडची. तर याची बाहेरची वॉल मार्क करायची, आतमधली नाही, कारण बाहेरून बाहेरची दिसणार आहे ना, आतमधली नाही. बाहेरचं मार्क केलं, 2 मार्क केल्यानंतर इथून आता हे टॉवर इथपर्यंत आहे, मीन्स इकडचं काय होईल, ट्रिम, आणि टॉपचं पण ट्रिम. कळालं का? ही लाईन आपण आता डिलीट करू शकतो. आता कन्स्ट्रक्शन लाईन ज्या ज्या राहिलेल्या आहेत आपल्या, सिलेक्ट अँड डिलीट. मॅच प्रॉपर्टी करा, MA मॅच प्रॉपर्टीज, MA शॉर्टकट आहे. या कलरला याच्यामध्ये आपण कलर ऍड करू. जे जे एक्स्ट्रा काय राहिलेलं असेल, TR एंटर, ट्रिम करा, हे पण ट्रिम करा. सो फायनली वी हॅव क्रिएटेड अवर सिम्पल बेसिक एलिव्हेशन. याच्या नेक्स्ट काय टॉपिक असेल तुमचा, त्याला आपण थोडंसं रिअलिस्टिक व्ह्यू देऊ शकतो. रिअलिस्टिक व्ह्यू इन द सेन्स, रेक्टँगल घ्यायचा इथं, कधी पण रेक्टँगल घेतल्यानंतर इथं स्लॅब येईल, थोडंसं बाहेर काढायचं इथं. मी फास्टली दाखवतो. परत इथे एलिव्हेशन आपण आधी ऍड करू, क्लिक करून याला एलिव्हेशन मध्ये टाकू. हे एक दिसेल. नंतर प्लिंथ टू आपल्या डुअरच्या खाली काय असेल, तिथं स्टेप्स असतील. प्लॅन मध्ये बघायच्या, इथे स्ट्रेट टाकलेले आहेत, तो मी इथं स्ट्रेट टाकू शकतो. लाईन टाकली इथं, इथून पण लाईन टाकली, हे प्लेन. खालून सपोज इथून आपण ऑफसेट टाकला 0.15चा, इथून पार्किंग टाईल्स वगैरे असेल तर हे 0.15 आपण इलिमिनेट झाली, इकडून ट्रिम केलं याला. आता एवढ्या स्टेप मध्ये आपल्या पायऱ्या येतील. 0.17 टाकतो आता मी इथं.
1 2 3 TR एंटर. हे ट्रिम केलं. बरोबर, हे टाईल्स आपण टाकलेले आहेत सपोज तिथं. कळालं हे पायऱ्याचं. त्याच्यानंतर इथं विंडो सारखा लुक येण्यासाठी इथं लाईन टाकू शकता आपण आणि त्याच्यामध्ये ऑफसेट घेऊ शकतो 0.05 आतमधल्या साईडला. ओके, TR एंटर. ट्रिम हे ट्रिम करून घेऊ शकतो. डुअरला पण इथं सर्कल एक क्रिएट करा. इट सिम्स लाईक अ हँडल. एक रेक्टँगल घ्या किंवा एखादा आर्क वगैरे घेऊ. हे क्रिएट करू शकतो. पॅरापेटला पण थोडंसं नॉमिनल डिझाईन रेक्टँगल. इथून थोडंसं स्ट्रिप काढायची लेफ्ट टू इथपर्यंत. ओके, देन क्रिएट अ रेक्टँगल. इथून एक स्ट्रिप केली, याला कॉपी 2 3 इकडे 1 2 3. नॉमिनल आपण एलिव्हेशन त्या ठिकाणी अशा प्रकारे क्रिएट करू शकतो. समजलं? ह्या इथं दाखवण्याची काही गरज नाही. तुम्ही एकदा नोट करून घ्या हे जसं आहे. ओके, व्हिडिओमध्ये असेलच ह्या सगळ्या गोष्टी. याला सिलेक्ट डिलीट करून Ctrl+S करायचंय शेवटी. ठीक आहे. सो लाईक दिस वेज आय कॅन क्रिएट अवर एलिव्हेशन. हा प्लॅनची पण गरज नसते, याला फक्त बनवलेला आहे आपण. याला एम एंटर करून फर्निचरच्या खाली इथं डिटेल मध्ये इथं ऍड करून ठेवू. ठीक आहे, टेरेसची डिटेल. समजलं? इथं डुअर असेल आपला. तो दरवाजा आपल्याला डुअर राहायला वाटतंय. इथून दरवाजा दिसेल ना तो इथला टॉपचा. सो ओ एंटर 2.1 स्लॅबहून 2.1. ठीक आहे. विड्थ किती असेल? ऑफसेट 0.75. आधी वॉल जाईल 0.15ची आणि देन 0.75 TR. 5 ट्रिम एंटर. हे ट्रिम, हे पण ट्रिम, हे पण ट्रिम. अननेसेसरी अशा लाईन राहतात काही, त्या तिथल्या तिथंच डिलीट करून टाकायच्या. इरेज. ओके, सो लाईक दिस वेस. मिरर काय दाखवायचं असेल ऍडिशनल, भरपूर काय गोष्टी करू शकता आपण. 3D सॉफ्टवेअरमध्ये जास्त 3Dच्या वरती कॉन्सन्ट्रेट करतो. इथं बेसिक लेवलचा आपल्याला 2D मध्ये एलिव्हेशन द्यावा लागतो आयडियासाठी, की हाईट वगैरे किती आहे घराची. त्याला कॉपी करा एकालाच, एंटर करा. जस्ट लाईक दिस यू कॅन शो द मिरर. ठीक आहे. आता हे बेसिक आपल्याला दाखवण्यासाठी आहे. ऍडिशनल तुम्हाला जर करायचं असेल तर ह्यालाच कॉपी करा. कॉपी करून याला थोडंसं तुम्हाला तुमच्या हिशोबाने काय डेकोरेट करायचं असेल, म्हणजे डिझाईन द्यायचं असेल लाईन वगैरे क्रिएट करून, सो यू कॅन ट्राय युअर ओन कन्सेप्ट ओव्हर हेअर. म्हणजे 2D मध्ये पण आपण डिझाईन कन्सेप्ट काही टाकायचे असतील तुम्हाला तर आपण टाकू शकतो. त्याच्यात छज्जा वगैरे राहिलाच होता आपला, ते असं आपण टाकू शकतो 0.30 0.60. ओके, देन यू कॅन ट्राय जसं डिझाईन चांगलं दिसतं त्याला. हे TR एंटर केलं. हे 2D मध्ये. ठीक आहे. H एंटर करून आपण हॅचिंग वगैरे ऍड करू शकतो. H एंटर, सॉलिड, सिलेक्ट द कलर, ऍड, एंटर. H एंटर, ग्रेडियंट, स्काय ब्लू प्लस व्हाईट. हे ऑप्शनल आहे, याची गरज नाही ऑटोकॅड मध्ये जास्त हे करायची, बट यू कॅन ऍड लाईक दिस ऑल्सो. म्हणजे काय डेकोरेट करायचं असेल तुम्हाला. देन आपण लास्ट सेशन मध्ये काही बघितलं होतं की फर्निचर कसं ऍड करतो. Ctrl+3, Ctrl+2 टू मी येत नाहीत. Ctrl+3 मध्ये जावा. ट्री ड्रॅग अँड ड्रॉप करा याला इथं. सिलेक्ट करा, ड्रॉप डाऊन एरो वरती जावा. पाम एलिव्हेशन. पाम एलिव्हेशन गेल्यावर लेयर प्रॉपर्टीज प्लस वरती क्लिक केलं. एक ट्री सिलेक्ट, ग्रीन, ओके, कट, सिलेक्ट दॅट ट्री, पुट दॅट इन ट्री लेयर, एम एंटर. इथं प्लेस करू शकता. सिलेक्ट केलं याला, कॉपी
तर कॉपी केलेला F8 ऑन करून सिलेक्ट ड्रॉप डाऊन ॲरो पामच्या ऐवजी श्रब एलिव्हेशन. ओके, म्हणजे असं आपण दाखवू शकतो रिअलिस्टिक साठी. ठीक आहे. तो एलिव्हेशन्स Yes. आपण नॉर्मली इथे देऊ शकतो. तुम्हाला जर हा रिप्लेस करायचा असेल त्याला एम एंटर करा इकडं, आणि ह्याला आपण एम एंटर मूव्ह करताना ह्या पॉईंटने मूव्ह करू आता, म्हणजे बरोबर त्याच लेवलला आलं पाहिजे एलिव्हेशनच्या. F8 ऑफ म्हणजे ही वॉल जी आहे या वॉलच्या वरती आली पाहिजे. प्लेस इट हिअर, कंट्रोल एस. सो ट्राय दिस एलिव्हेशन. तुमच्या मनाने काही डिझाईन वगैरे करायचं असेल कॉपी करून त्याला डिझाईन वगैरे करू शकता. ठीक आहे. येणाऱ्या सेशनमध्ये सेक्शन एलिव्हेशन आपण घेऊया याचं. त्याच्यासाठी एलिव्हेशनच महत्वाचं आहे सेक्शनसाठी. सो अंडरस्टँड दिस केअरफुली. 2-3 प्लॅन्स रेडी करा एलिव्हेशन सोबत.